Hey guys, welcome to my Ekadashi vlog. So today's first task is रांगोळी. चला रांगोळी काढूया. त्यासाठी आधी आपल्याला रांगोळी घ्यायला लागेल. गुड मॉर्निंग. सो फर्स्ट टास्क आहे आजचा की आज रांगोळी काढायची आहे. व्हेरी बिग टास्क. लेट्स स्टार्ट विथ दी रांगोळी. आणि आमचा रंगोळीचा बॉक्स बघायचा आहे का? इट्स व्हेरी हेवी. दिस इज दी रंगोळी का बॉक्स. सो लेट्स स्टार्ट. मी 2-3 असं शॉर्टलिस्ट करून ठेवले आहेत काय काढायचं आहे ते. बट लेट्स सी वॉट आय कॅन डू. किती वाजले? इट्स नॉट कम्प्लिटली मॉर्निंग. इट्स 10:30 इन दी मॉर्निंग. ओके. चांगली रांगोळी काढणार आहे. येस. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुम्ही चाललाय. खूप सुंदर अशी रांगोळी काढते. येस. आता काय अजून? रामकृष्ण हरी. चलो लेट्स स्टार्ट. माझ्याकडे 2-3 रेफरन्स आहेत. नाही करेन. तुम्हाला करायची का मला हेल्प? ओके. मारला ऑलरेडी. ती पुसून गेली ना. पुढं रांगोळी दे. गरम होते ना. गुड मॉर्निंग. सॉरी रंगोळीला रांगोळी कंप्लीट झाली आहे. यू कॅन हॅव अ लुक. मी टाइमलॅप्स टाकते. मी टाइमलॅप्स काढला आहे त्याचा. दिस इज द रांगोळी. वेट आय विल गिव्ह यू अ बेटर व्ह्यू. आणि त्यानिमित्ताने आमच्या जानूने इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढली. एवढी सुंदर काढली. एक तुकाराम महाराजांचा जो स्वरूप आहे तो विठ्ठल माऊलीने घेतला आहे. ते तुम्हाला दिसेल इथे समोरच. आणि एवढं सुंदर काढलेली रांगोळी. मी तुला खरोखर खूप मनापासून शाबासकी देतो. काय चाललंय? उपवासाचा फळा. बापरे खूप पसारा आहे आता तरी. नंतरला येते बघायला खायला. बघ इट्स 1. ही स्टिल इन दी बेड. काय वाटतं का आज काय आहे? एकादशी. मग मी सकाळीच पाय पडून. आज आमचा मेन्यू काय आहे माहिती आहे? त्याला काय बोलतात त्याची? कारंदे. काचऱ्या बोलतात ना? काचऱ्या पण बोलतात, कारंदे पण बोलतात. हे पावसाळ्यामध्येच खातात आणि उपवासासाठी सुद्धा खातात. ओके समजला ना त्याचा पाठीमागचा रिझन का खातात ते. हे आपण तू काय खातेस? मी खिचडी भात. यांचा उपवास असला आमचा खिचडी भातच असतो. येस कारण की हे स्वतः खातात 10 प्रकार आणि आम्हाला फक्त एकच. जन्मदिन मुळे याची रेसिपी फार मोठी आणि कठीणच आहे. तरी आम्ही वर्षातून 2दा करतो. येस इट लुक समथिंग लाईक दिस. गोष्टी आवडतात. कठीण. खाऊ नाही खाऊ पण तुला आता ताट बनवायचं. ह्याचा टेस्ट जरासा बिटर आहे. थोडा बिटर आहे. मला नाही आवडला. छान आहे ते. नाईस बोलतो. गाईज आता आम्ही डिसाईड केले की आम्ही साडी घालणार आहोत आणि माझी साडी पण झाली आहे फायनल. इट्स रिअली गुड बट आय डोंट नो इफ इट विल लुक गुड ऑन मी ऑर नॉट बट लेट्स सी. ब्लाऊज पण आणि हा मम्मीचा ब्लाऊज आहे तर मला होणं इट्स इम्पॉसिबल. तर फायनली साडी नेसून झाली आहे बट आय डोंट थिंक इट्स परफेक्ट बट स्टिल. आता फायनली मेकअप अँड ज्वेलरी. आणि मला ज्वेलरीच नाही माहिती काय करायचं घालायचं आहे काय करायचं आहे. आय हॅव नो आयडिया. ऑलरेडी 1 hour झाला आहे की आम्ही साडी घालतो आहे. फायनली माझं साडी घालून झालं आहे. मेकअप. आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना अजिबात इच्छा नाही आहे बाहेर जायची बट स्टिल आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये. वाव अरे यार इसमें डैमेज नहीं रहता
पतू कॅन यू शट आप, किती जोरात बोलतोयस. कुठला फेस्टिवल असो ह्याचं गेम नेव्हर एंडिंग आहे. इज दिस साडी लुकिंग गुड. चांगली वाटते, कलर तर आवडला मला. आता मी फुल जरा रेडी होऊन भेटते. गाईज आय एम ऑलमोस्ट रेडी आणि माझ्याकडे टिकलीच नाही आहे. मग मी चालली आहे वरती टिकली शोधायला. हो नाईस लाईटिंग. आम्ही फायनली रेडी झालो आहे. इथे इकडे लाईट नाही का हिला? आहे ना. आय डोंट नो व्हॉट इज रॉंग विथ अस बट स्टील नाही बनत आहे तर काय करणार आता. खूप ट्राय हार्ड करतोय आम्ही एक रील बनवायला बट स्टील टाकणार की ते पण. इथून मग किती छान येतोय. अरे हा अपो यू विल रिग्रेट नॉट कमिंग इन द फ्रेम है ना. हा रे चांगलं तू चांगलं. ठीक आहे चला आता आम्ही भेटतो व्हिडिओज वगैरे काढून. टुडे वॉज फन. हा गाईज लुक ॲट मी अँड लुक ॲट माय ब्रदर. कुठे तो वाटतच नाही आमचा भाऊ आहे कारण की आम्ही एवढे सुंदर. इऊ का तू खूपच ओला झालायस तू. काम केक बनवणारा तो काम करणं बोलतोय दॅन इट्स नॉट माय पॉइंट. आम्ही हदपेक्षा जास्त फोटोज काढले तरी पण आमचं मन नाही भरत आहे अजून. इथे खूप वेगळ्या वेगळ्या अँगल मध्ये फोटोज काढताय. हॅव अ लुक. थांबा हे कुठल्या अँगल मध्ये फोटो काढताय तुम्ही? आम्ही सोफा पार करून फोटो काढतो. लोक नदी पार करून अभ्यास करतात आणि सोफा पार करून फोटो काढतात. येस. आजचं जेवण यमी 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 यमी. आपल्याला ब्लॉग एंड करायचा आहे. मी सकाळपासून ब्लॉग करते. अरे अरे ब्लॉग करायचं असं काय. ओके गाईज सो लेट्स एंड दिस ब्लॉग हिअर. आज खूप फन डे होता आणि खूप मज्जा आली. मगाशी मी रेडी होत होती आता मी अनरेडी होती आहे. तर या थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू एन्जॉयड दिस व्लॉग देन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन. मी अजून व्हिडिओज बनवेन असे जर काय होत असेल फन घरामध्ये तर फॉर शुअर. सो या बाय बाय. असं लायटिंग खूप खराब करते. ओके दिस इज दी ओके अँगल. सो लेट्स सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन. जर तुम्हाला अजून असेच केऑटिक ब्लॉग्स हवे असतील तर. कारण की काय ब्लॉग करायला भेटलंच नाही. आम्ही फुल डे घरातच होतो. बाहेर पण नाही गेलो आहे आम्ही आज बिलकुल पण. एवढं रेडी होऊन पण बट स्टिल इट्स फाईन. आता गुड नाईट.